नमस्कार श्रोते हो, सरस्वतीज ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज कथेचा 5वा दिवस आहे. तर मी आज तुम्हाला कृष्ण जन्म, पूर्ण कृष्णाचा जन्म, कृष्णाची लीला सगळं काही दाखवणार आहे. तर आपण श्रीमद भागवत कथेचा 5व्या दिवशीचं जे काही इथं दृश्य दाखवलेलं आहे महाराजांनी, ते मी तुमच्या समोर जशाच तसं ठेवत आहे. तर कृष्ण जन्माचा आज तुम्ही माझ्यासोबत आनंद घेऊ शकता. चला मंडळी, खूप आणि खूप सुंदर कथा आहे आणि ही कथा अजिबात मिस करायची नाही. जरी तुम्ही इथं साक्षात नसलात तर तुम्ही तुमच्या रूहनं मनानं इथं कथेमध्ये सहभागी झाला आहात असे समजून कथा श्रवण करायला काहीच हरकत नाही. कारण देवानी सांगितलंय, कथा काही तिथे जाऊन ऐकल्याच्या नंतर पुण्य लागत नसतं. जिथं आहे तिथून कथा ऐकण्याला सुद्धा फार महत्त्व असतं. तर सरस्वतीज ब्लॉगला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चलो. कधी आलाय माहित नाही, कसा आलाय माहित नाही, काळा बरं दिसालाय म्हटली, पाणी सुद्धा मागू द्यायचं नाही, कधी बसले माहित नाही. पण ज्या अर्थी हिनं मला अजून चावलं नाही त्याचं कारण एकच आहे, काय? मी अजून जाग्यावरून हल्ले नाही, मी थोडी सुद्धा हल्ली नाही, म्हणून ह्यानं मला चावलं नाही. आता एकच करावं लागतंय, आता जर आपल्याला हालायचं नसेल तर आपण हालायचं नाही. आणि आता जर मी थोडी सुद्धा हल्ले तर मी कायमचीच हलते म्हटली. मग आता काय करायचं? हलायचं नाही. हळूच तिनं अशी मान दरवाजाकडे केली, बघा लागली कोणी येत आहे का वाचवायला. मग दोन्ही सुना आपलं काम झाल्या, काम संपले. काम संपून जेव्हा सुना आपापल्या रूमकडे आराम करायला निघाल्या, जात असताना धाकल्या सुनेनं बघितली. माय म्हटली, आत्याबाईच्या छातीवर साप आहे. दोघे सुना दारात. म्हातारीनं बघितली, बरं वाटलं, चला आता बघितलंय एखादी सुनमध्ये येईल, असं तोंड बारीक केलं बघा की दोन, गुरुकडे शिष्याने न बोलवता गेलं पाहिजे. 3, आणि बापाकडे लेकीने न बोलवता गेलं पाहिजे. माझं तेच सांगते ना, दक्ष माझा बाप आहे ना, जाऊ द्या ना मला. महादेव म्हणले सती ऐकत नाही. महादेवाला माहिती आहे आज गेलेली सती पुन्हा परत कधी येणार नाही. समजावून सांगताय जाऊ नको, सती ऐकत नाही. शेवटी महादेवानं सांगितलं, सती तो तुझा बाप जरी असला तर माझा ऐक. अरे ज्या घरामध्ये आपल्याला मान नसेल, ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नसेल, त्या घरामध्ये सोन्याचा जरी पाऊस पडत असला तर शहाण्या माणसानं त्या दारात पाय कधी टाकायचा नाही. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए.
टाकली तलवार आणि धावला देवकीच्या अंगावर. अरे हिलाच मारतो म्हटला. मुलगा काय होणार आहे? वसुदेवानं सांगितलं बाबा हिला मारू नको, आजपर्यंत ही तुझी बहीण होती, आता माझी पत्नी आहे. 8वा मुलगा मारतोय ना, अरे 8ची 8 मुलं तुला देतो. मग तर झालं, हे पटलं. पण एका अटीवर. कोणत्या? तुम्ही घरी जायचं नाही, कारागृहात राहा. कारागृहामध्ये राहू लागले. देवकी मातेने क्रमाने पहिल्या बालकाला जन्म दिला. कंसाने त्या बालकाकडे पाहिलं, पहिल्या बालकाचा नाश केला, दुसऱ्या बालकाला मारलं. क्रमाने कंसाने देवकीची 6 बालकं मारली. 7व्याने भगवंताला सांगितलं शेषाला, शेषा चला अवतार घ्यायचा आहे. शेष म्हटला देवा मी येत नाही. काय येत नाही? त्यानं सांगितलं मागच्या अवतारात मी तुमच्या बरोबर आलो होतो, तुम्ही राम झालात आणि मी लक्ष्मण झालो. वनवास तुम्हाला भोगला मी, वनवासात तुमची बायको संग माझी घरी. पर 14 वर्ष मी तुमची सेवा केली. मी फळं आणायचे, तुम्ही हाणायचं, मी आणायचं, तुम्ही हाणायचं. कधी म्हणलात का लक्ष्मणाला नाश्ता विष्टा केला? कधीच नाही. मी येत नसतो म्हटला, येणार नाही, येणारच नाही. देव म्हणले बरोबर आहे. मागच्या अवतारामध्ये मी मोठा होतो, तू लहान होता, तुला सगळं ऐकावं लागायचं माझं. आता एक काम कर, आता तू वडील, आता तू मोठा हो, मी लहान होतो, तू सांगायचं आणि मी ऐकायचं. त्या शेषाला बरं वाटलं. मागच्या अवतारानं लय ताण दिलाय म्हटलं, आपल्याला लय कामं सांगितली, आता आपण मोठं व्हायचं, हे बारकं होतंय, ह्याला एवढं राबवून घ्यायचं, एवढी कामं सांगायची. मागच्या अवतारातला सगळा बदला व्याजा सगळं घ्यायचा. शेषाला खुश केलं. आणि या बाबाचं ठरलं होतं काय? मागचा अवतार हा मर्यादेचा होता. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचे, सगळ्याचं ऐकावं लागायचं. ही अवतार आता मोकळा आहे म्हटला. कृष्ण अवतार, अरे ह्या अवतारात कोणाच्या बापाचं ऐकत नाही, त्याचं कोण ऐकत? मनातल्या मनात शेषाला पुढं पाठवलं. योगमायेने तो गर्भ रोहिणी मातेच्या गर्भामध्ये प्रविष्ट केला. कंसाला वाटलं मला घाबरून देवकीचा 7वा गर्भ नष्ट झाला. आणि मग काय? 8व्याने भगवान परमात्मा देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. देवकी माते पुढे 8 वर्षाची मूर्ती होऊन देव प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माला आल्याबरोबर देवानं सांगितलं बाबा काळजी करू नका, मी सांगतोय तिथं मला घेऊन चला. कुठं जायचंय? कुठं? घराला महलामध्ये प्रवेश केल्याबरोबर तिनं पाहिलं की यशोदेने लालाला जन्म दिला. आणि मग काय? जी निघाली बघा धावत सगळ्या गोकुळात. गवळण गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते की पुढे
गोरस रंग जसा जातो तो वर्षाचा भिंग तो बाळा गोरे गो जसा झळकतो वर्षाचा भिंग जो बाळा तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानो उठा खारीक खोबर साखर वाटा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा गोरे जो खारीक खोबर साखर वाटा चौथ्या दिवशी बोलवली बाळा अनुसयाने वाजवली टाळा कृष्ण जन्माला मुमित जो बाळा गोरे जो कृष्ण जन्माला मुमित जो बाळा गोरे जो पाचव्या तान्या बाळाची दृष्ट ग काढा तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो जो रे जो तान्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो रे जो सहाव्या दिवशी कालीचा मारा राधा कृष्णाला घाली तिवारा चला यशोदा पुल्या घरा चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो रे जो चला यशोदा सातव्या दिवशी सटवीचा माळा तेथे सोनेरी मंडपला यशोदा मांडीवर कृष्ण रडूला जो बाळा जो रे जो यशोदा आठव्या दिवशी आठवीचा थाट बुडाला गवळ नीतीनसे साठ श्रीकृष्णाची पाहता वाट श्रीकृष्णाची पाहता वाट जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो वासू चढला बंद दहाव्या दिवशी भाग्याची रात तेही ते सकोटी देव मिळून येती उतरून टाकती मा जो जो रे केला जगावर उपकार जो बाळा जो जो रे क्रूरवंशाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत पहारे करी होते झोपीत उघडले सारे दारे औचित जो जो रे जो बाळा जो उघडले सारे दारे औचित जो जो रे जो बाळा जो वासुदेवानी संधी साधवणी बाळासा पुल्या संजने होनी यमुना काठी आले चालोनी चरण स्पर्शाने फेकिले पाणी जो जो रे जो बाळा जो चरण स्पर्शाने फेकिले पाणी जो जो रे जो बाळा जो भेट अनुसयाचे गुणवर्णित जो जो रे जो बाळा जो अनुसयाचे गुणवर्णित जो जो रे जो बाळा जो अनुसयाची ऐकोनी कृती सावित्री लक्ष्मी आणि पार्वती विचार करती आपुल्या तिथी मत्सर वाटला अनुसये प्रती जो जो रे जो बाळा जो मत्सर वाटला अनुसया प्रती जो जो रे जो बाळा जो तिघींनी तेव्हा विचार केला देवाच्या जवळ हट हो धरिला जावे तुम्ही आता मृत्यू लोकाला अतिथी रूप धारण करा जो जो रे जो बाळा जो अतिथी रूप धारण करा जो जो रे जो बाळा जो ब्रह्मदेव हक मारिला तिघांनी तेव्हा भिक्षा नावी माया मनोनी पडता हा शब्द अनुसया
आली बाहेर भिक्षा घेऊन जो जो रे जो बाळा जो आली बाहेर भिक्षा घेऊन जो जो रे जो बाळा जो भिक्षा घेई नात ती घेई जण नग्न होऊन घाल भोजन नाही तरी जातो सत्व घेऊन जो जो रे जो बाळा जो पाहोनी ऐसा समय वेळा पाहोनी ऐसा समय काळ पतीची प्रार्थना केली तात्काळ तिनी देवास केली हो बाळा जो रे जो तिनी देवास केली हो बाळा जो रे जो ब्रह्मदेवास विष्णू महेश स्तनपान केली तिनी देवास गोविंद म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती गोविंद म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती गोविंद कोणी म्हणा गोपाळ हे कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ Thank you.